सन्माननीय कासार साहेब, सन्माननीय शेखर जाधव साहेब, ज्यांच्या देणगीतून हा कार्यक्रम पार पडतोय त्या आदरणीय स्मिता पाटील मॅडम, वायू पाटील सर, माझे सहकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर विजय रामाने सर आणि त्यांचे सर्व जुनी पेन्शन संघटना गेली 4 वर्ष सातत्यानं 4थी आणि 7वीचा जो कार्यक्रम आहे तो जिल्हा परिषद परीक्षा घेते त्या प्रमाणात त्या शिक्षकांचं कौतुक करत नाही. ही बाब लक्षात घेऊन गेली 4 वर्ष सातत्यानं हा खूप देखणा असा कार्यक्रम ते आयोजित करतात आणि त्याला खूप चांगले चांगले मान्यवर बोलवतात. गेल्या वर्षी आदरणीय संपतराव गायकवाड साहेब होते, दुर्दैवानं त्यांचा तो अखेरचा कार्यक्रम ठरला. तर नक्की विजयराव, आपण आणि आपले सर्व सहकारी ज्या तळमळीनं आणि धडपडीनं शिक्षक जे काम करतायत, जे परिश्रम करतायत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी जे परिश्रम करतायत त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीनं मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि इथं सर्वच संघटनांचे पदाधिकारी आहेत, धारपवार सर, संघर्ष सर, अशी एक एक जबाबदारी जर उचलला तर माझ्यावर जे अनेक भार आहेत त्यातले थोडे भार आमचे होते. त्यामुळं लहान पोरांचा ह्या नंतरच्या सुद्धा आदर्श उचलला तुम्ही मंगेशराव सगळ्यांनी, हरकत नाही. नक्की हो प्रस्तावित आहे धारपवार सरांनी. आता संघर्ष सरांची फक्त एक प्रपोजल यायचं आहे, येईल लवकरच येईल. तर एक मला आनंद आहे की इतकं कासार साहेब इतकं दीर्घकाळ आणि इतकं चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांच्या मध्ये काम करायला होत आहे. नाहीतर अलीकडं जाधव साहेब गट शिक्षण अधिकारी कार्यालय म्हणजे प्रति पोलीस स्टेशन झालं, म्हणजे तिथं तक्रारी गुन्हे सोडवायचं जसं पोलीस स्टेशनला काम असतं तसं तक्रारी सोडवण्याचं काम बऱ्याच वेळा गट शिक्षण कार्यालय करावं. सुदैवानं राधानगरी असो, उदरगड असो, तिथं वेगवेगळे चांगले शैक्षणिक उपक्रम राबवतात, चांगले काम करणारी मंडळी आहेत. अशा मंडळींच्या सोबत ते नोकरी आहेच, पण त्यासोबत माझं आयुष्य जीवनही व्यतीत होतं. खूप आनंदाची भावना आणि समाधानाची आहे की या सगळ्यांच्या सोबत काम करता येते. आणि त्यामुळं दोन्ही तालुक्याचा भार वाटेन असं झालं आहे. उत्साहानं पळतोय, सकाळी 8 पासून रात्री कधी कधी 12 वाजता घरी आलो. तर नक्की आनंद आहे की आपल्या सगळ्या जुनी शिक्षकांच्यावर काम करता येते आणि त्याचे रिझल्ट पण मिळत आहेत. आपली राधानगरी गुजरातमध्ये 6 पैकी 5 मुलं आपली दुबईला जात आहेत, सिंगापूरला सर जाऊन आली. NMMS-ला करोडो रुपये ह्या गोरगरीब पालकांच्या घरी जात आहेत परीक्षेच्या निमित्तानं. सारखी सुद्धा तसेच शेकडो मुलं पात्र झाली. आनंद आहे समाजामध्ये सुद्धा आपल्या शिक्षक आणि आपल्या शाळांच्या बद्दल आदराची भावना निर्माण होते. नेमकं यासाठीच आपण सगळेजण काम करतोय. वरिष्ठांची शिवसाहेबांनी खूप हळहळ व्यक्त केली की मला या कार्यक्रमाला खूप यायचं होतं, पण यशनामध्ये राज्यस्तरीय ट्रेनिंग लागल्यामुळे देऊ शकत नाही. वरिष्ठ पालकमंत्री महोदय असतील, शिवसाहेब असतील, शिक्षणाधिकारी मॅडम सुद्धा पुण्याला गेल्यामुळे येऊ शकले नाही. तर कासार साहेब आपुलकीनं आपल्या या कार्यक्रमाला, जाधव साहेबांचं नेहमी सगळ्या शिक्षकांच्या मागे गुणवत्तापूर्ण कामाच्या मागे त्यांचा अट्टास असतो. सगळी मंडळी आपल्या पाठीशी आहेत. अशाच पद्धतीनं समाजासाठी योगदान देत राहू. आणि दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची जी पटसंख्या कमी होत आहे, तुम्हाला संघटनांना माहिती असेल की 550 शिक्षक 24-25च्या संच मान्यतेने अतिरिक्त होत आहेत आणि माध्यमिकचे 300 शिक्षक अतिरिक्त होत आहेत. पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा तो भरती करायचा होता, तो शासनानं थांबवला ही अतिरिक्तची संख्या म्हणून. त्यामुळे ही जी खाजगी शाळांच्याकडे मुलं जात आहेत, अकॅडमीच्याकडे मुलं जात आहेत, तर ही कशी रोखली जाते. प्रवीण कांबळे सरांचं सिंगापूरसाठी नाव ऍक्च्युली आम्हालाच विचारलं होतं की नाव सुचवाय, तर मला ते खूप प्रातिनिधिक वाटलं की आजच्या काळामध्ये पदरमोड करून टाकले सर असतील, प्रवीण कांबळे सर असतील की तिथं अकॅडमी काढतात. ते अकॅडमी काढण्याचा उद्देश एवढा आहे, ती जर काढली नसती तर यावर्षी तिथले दोन्ही पदवीधर एक्सेप्ट झाले असते, 20च्या खाली पद आलं असतं. पण अकॅडमीवरून तिथलं पद वाढल्याने 2 पदं ते वाचवू शकले आणि शाळेचं सुद्धा नाव. हे प्रातिनिधिक उदाहरण की भविष्य काळात आपल्याला अनेक नवनवीन प्रयोग करावे लागतील आपल्या शाळेच्या पट वाढवण्यासाठी. आणि त्यासाठी जे परंपरागत ठीक आहे मी कुठे जाईल पण माझी नोकरी जाणार नाही, एक्सेस होईल, ही भूमिका सोडावी लागेल. आणि जिल्हा परिषद शाळा भविष्यासाठी गोरगरिबांच्या मुलांसाठी आपल्याला जीवन ठेवावं लागतील, त्यांचं अस्तित्व ठेवावं लागेल. त्यामुळं सर सिंगापूरला जाऊन आले, त्यांच्या दौऱ्याचा त्यावेळी आढावा घेतला
मला एक खूप महाराष्ट्र सरकार किती दयाळू आहे असं वाटायला लागलं, कारण तिथं म्हणजे 500 फुटाच्या खाली शाळा आली ती शाळा लगेच बंद करतात. मग त्या मानानं महाराष्ट्र शासन किती दयाळू आहे. अजून 10 फुटाला सुद्धा म्हणजे चर्चा आहे पण बंद केलेलं नाही. तर नक्की ते करूच नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. वाडेवस्तीवर एक जरी मुलं असेल तर तिथं जाऊन आपलं शिक्षण शिकवेल. यासाठी मात्र यासाठी आपण चांगलं काम उभं केलं पाहिजे. या चांगल्या कामातून समाजाचा दबाव शासनावर आला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी खूप चांगलं काम करताय, असंच काम करत राहूया. विजयात आपल्यासारखी संघटना, सगळ्या संघटना आमच्या कौतुकात सामील होत राहू देत. अस्मिता पाटील मॅडम, आपल्या नावाचं जी आठवण आहे ती अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. यासाठी जे आपण निर्णय घेतला तो सुद्धा खूप स्तुत्य आहे. नाहीतर बरेच जण सप्त्यालाच देणगी द्यायला लागले. तर हे मुलांना उभारी देण्यासाठी आपण ही देणगी खूप स्तुत्य आहे. तुमचंही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा इथं ज्यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये सुद्धा SRPनं ही स्पर्धा घेतली होती. आता सांगतो, AI ला सुरुवातीला आपला विरोध झाला, पण आता विरोध करून चालणार नाही. मी नेहमी शिक्षकांना उदाहरण देतो, म्हणजे जिथं जिथं मी गेलो, डॉक्टरकडे ज्यावेळी आपण जातो तर 25 वर्षापूर्वी डॉक्टर आपली नाडी तपासायचा आणि स्टेथोस्कोपनं फक्त काय करायचा, बघायचं आणि आपल्याला औषध घेऊन द्यायचं. पण आता डॉक्टर काय करतो, तुम्हाला लॅबमध्ये पाठवतो. तुमचं रक्त, लघवी, शुगर, ब्लड प्रेशर आणि ते आकडे दिलेले असतात सगळे त्या रिपोर्टवर. आता लॅबचा माणूस याच्यासाठी सगळी टेक्नॉलॉजी वापरत असतो. आता भविष्यात आपण सुद्धा AI वापरतोय कशासाठी, तर मुलांच्या अध्ययनातले अडथळे शोधण्यासाठी. त्यामुळं वेगळ्या अंगाने शिक्षकांनी आणि संघटनांनी त्याकडे बघू नये. जसे डॉक्टर मुलांचे रोगाच्या शरीरात जे जे लक्षणे दिसत आहेत ते शोधण्यासाठी या सगळ्या तंत्रज्ञानाची मदत घेतोय, तशी मुलांच्या अध्ययनातले अडथळे शोधण्यासाठी आपण AI ची मदत घेतोय. या अंगाने या सगळ्या प्रक्रियेकडे बघावं आणि भविष्यात अधिकाधिक या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली शाळा, आपला शिक्षक आधुनिक काळाची स्पर्धा करण्यास कुठेही कमी नाही सिद्ध करावं. त्या निमित्तानं शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही खूप मोलाची होती. अनेक शिक्षकांनी आणि शिक्षिकेने सुद्धा, मला विशेषतः राधानगरीमध्ये शिक्षकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. गुजरगावमध्ये शिक्षिकेनं सांगेल की तिथं शिक्षिका ज्या आहेत त्यांनी खूप मोठ्या स्पर्धे प्रमाणात बक्षीस मिळवली. भविष्यात जेव्हा स्पर्धा येईल तेव्हा आपण सुद्धा, नाहीतर आपण रील्स वगैरे बनवतोच, डीपी स्टेटस लावतोच, तर ते थोडंसं याही अंगानं आपल्याकडे आहेच त्या तंत्रज्ञानाची माहिती आहे. शाळेत जे तुम्ही ते काम करताय ते कसं शासनाला सादर करायचं, या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला व्यासपीठ मिळते तर तुम्ही करावं. आणि या स्पर्धांच्या मध्ये बक्षीस, शाहूवाडीच्या एका शिक्षकांना 1,10,000 रुपये बक्षीस मिळवलं. जसं सचिन रावांनी आपल्या 50,000 वेगळ्या स्पर्धेत मिळवले आणि ती सगळी रक्कम शाळेला देणगी दिली. त्याचं कौतुक झालं सगळं. तुम्ही कुठे द्यावं अशी माझी इच्छा नाही, पण बक्षीस मिळवावं अशी इच्छा आहे. कारण खूप टेक्नोसेवी शिक्षक आमच्या मुलांना मिळेल ही त्यामागची भूमिका आहे. तर खूप खूप शुभेच्छा देतो. विजयला पुन्हा एकदा आपल्या संघटनेचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद.